साठी काही नवीन नाहीये। आपण अनेकदा राजकारणासाठी मराठीचा मुद्द्याचा वापर होताना बघायला मिळालेला आहे। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर मागच्याच निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर येऊन त्या ठिकाणी जे भाष्य केलं होतं आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातली मागणी राज ठाकरे यांनी त्यांच्या समोर मांडली होती। आणि त्यानंतर आपण बघतोय की जशा पद्धतीने वेगाने पावलं उचललेली बघायला मिळाली आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा जो आहे तो मिळालेला होता। आणि मराठी भाषेला जर अभिजात दर्जा मिळालेला आहे, जर ती अत्यंत महत्त्वाची भाषा आहे, तर मग मराठीला का डावरलं जात आहे, मराठीला तितकं महत्त्व का दिलं जात नाहीये, हा सवाल खरं तर राजकारणात सध्या महत्त्वाचा ठरलेला आहे। कारण हाच सवाल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट सध्या मैदानात उतरलेली बघायला मिळते। मी आता ज्या सेना भवनाच्या परिसरामध्ये आहे, आपण बघतोय की सेना भवनचा हा परिसर ज्या ठिकाणी अनेक राजकारण अनेकदा होताना बघायला मिळालं, पोस्टर्सच्या माध्यमातून बरेचसे वॉर जे आहेत ते होताना बघायला मिळाले। आणि याच ठिकाणी खरं तर आता एक वेगळं समीकरण बघायला मिळणार आहे। कारण 5 तारखेला हे याच चौकामध्ये मोठमोठे पोस्टर्स जे आहेत ते शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसेचे जे आहेत ते सध्या बघायला मिळणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी ज्या पद्धतीनं खरं तर पोस्टर वॉर अनेकदा मनसे आणि शिवसेनेमध्ये बघायला मिळालं, त्याच ठिकाणी या दोनही राजकीय पक्षांचे पोस्टर जे आहेत ते एकत्रितरित्या बघायला मिळणार आहे।